नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. नितेश राणेंनी दणाणून सोडली विधानसभा, सेनेचा फाडला बुरखा. देशात सुंदर असलेल्या वेंगुर्ला तालुक्याची वाढ लावली, नारायण राणेंचा दीपक केसरकर यांच्यावर आरोप. आणि सत्तेत आलो की शिपाई करतो, खोतवालांना नारायण राणे यांनी दिला शब्द. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोकणचे डॅशिंग आमदार नितेश राणे यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्यात यावा व प्रकल्पग्रस्तांवर होणारी सरकारी दडपशाही थांबवावी अशी जोरदार मागणी करत विधानसभा दणाणून सोडली. शिवसेनेचा ढोंगी बुरखा त्यांनी फाडला. पाहूयात काय बोलले नितेश राणे. मुद्दा असा आहे की अगर सगळं काय थांबवलेलं आहे मग ती दडपशाही कशाला. आमच्या गिरिया रामेश्वर मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो आमच्या सगळ्यांवर चॅप्टर केसेस टाकलेले आहेत. एका बाजूला अगर राज्य सरकारला अगर हा प्रकल्प रद्द करायचा आहे मग अशा पद्धतीचे सामान्य जनतेवर जसे काय ते गुंड आहेत त्यांच्यावर चॅप्टर केसेस कशाला टाकतात. आझाद मैदानवर बसलेल्या लोकांवर दडपशाही कशाला करतात. अध्यक्ष महोदय, काल रात्री मोठ्या संख्येने तिथे महिला उपस्थित होत्या, त्या लोकांना 6 वाजताच पोलिसांनी मग तिथे लाईट काढून टाकली. मग सगळ्यात काय गोष्टी अगर सरकार रद्द करू पाहते मग तिथे दडपशाही का चालले हे तरी सांगा ना. मग एकदाच तो प्रकल्प रद्द करा, जाहीर करा आणि मग ह्या पद्धतीची दडपशाही बंद करा. मग काढून टाका आमच्या कोकणावर तो शाप. तिथे तर ज्या सभेमध्ये जे उल्लेख मंत्री साहेबांनी केला त्या सभेमध्ये मंत्री महोदय होते, माननीय उद्धव ठाकरेजी होते. त्यांनी सांगितलं की नाणार गेला आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की मी अध्यादेश रद्द केला. ते व्हिडिओ आहेत सगळीकडे फिरतात अध्यक्ष महोदय. मग त्याच्यानंतर येऊन हे निवेदन द्यायचं, मग मंत्रालयामध्ये पत्र द्यायचं, हे नाटक कशाला अध्यक्ष महोदय. म्हणजे म्हणणं असं आहे जे जनतेसमोर तुम्ही करता ते आज इथे जाहीर करून टाका ना. सांगा की हा प्रकल्प आम्ही रद्द करतोय, हा एवढं करून ती दडपशाही थांबवा, लोकांवर चॅप्टर केसेस टाकायचे थांबवा. अध्यक्ष महोदय, प्रश्नाचे उत्तर तरी देऊन द्या. उत्तर द्यायला मीटिंग उत्तर म्हणजे ह्यांनी द्यायला पाहिजे. मी प्रश्न विचारला, ह्यांनी विचार दडप आणि मी तो दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय विचारलेला माझ्या नावाने. अध्यक्ष महोदय प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचे उत्तर पहिला मिळाले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं होतं, एक मिनिट थांबा ना साहेब, एक अध्यक्ष महोदय, मी सांगितलं होतं मग अगर वेस्ट कोस्टला अगर ही रिफायनरी होणार असेल जे माननीय मुख्यमंत्री साहेब बोलतात, मग हे RRPCL रत्नागिरी नाव कसं त्या ह्याच्या कंपनीच्या नावामध्ये, मग ते नाव तरी खोडून टाका. मग आम्ही गप्प तरी बसतो एका टायमाला. मग मंत्री महोदयाने याची उत्तर द्यायचं ना, रद्द करण्याची घोषणा करायला सांगा ना. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी स्पष्ट केलंय की याच्या बाबतीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून त्याच्यावर निर्णय घेणार असं या सभागृहात आणि वरच्या सभागृहात सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. सन्माननीय सदस्यांनी जे आझाद मैदानावरच्या आंदोलनाबद्दल प्रश्न केला किंवा मुद्दा मांडला त्याबद्दल काल मला निरोप आला की त्यांचं एक शिष्टमंडळ मला येऊन भेटणार आहे. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी त्यांना वेळ देऊन वाट बघितली बराच वेळ, परंतु ते काही शिष्टमंडळ आलं नाही. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मला अशी माहिती दिली की त्यांना आंदोलनकर्त्यांना फक्त मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यायची असल्यामुळे ते येणार नाहीत आणि त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा करायची किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्याची सुद्धा तयारी होती. मंत्री महोदय घोषणा आहे. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. राज्यात नव्हे देशात पर्यटनदृष्ट्या सुंदर असलेल्या वेंगुर्ला तालुक्याची इथल्या आमदारांनी अर्थात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अक्षरशः वाढ लावली असा गंभीर आरोप करत निसर्ग समृद्ध या वेंगुर्ला तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला का असा खोचक सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी दाभोली येथे स्वाभिमानच्या विश्वास यात्रेच्या सभेत उपस्थित केला. पाहुयात वेंगुर्ला दाभोली येथील राणेंचे आक्रमक भाषण. विश्वास जनतेला देण्यासाठी ही यात्रा सुरू आहे. याचं कारण असं आहे की आज
1914 पासून आपण पाहतोय राजकारणी लोक विश्वास देत आहेत, पण तो विश्वास खरा होत नाहीये. जनतेला द्यायचा असेल विश्वास तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने द्यावं. शब्द देऊ तो पुरा करू हे आमचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही यापुढे जो शब्द देऊ तो आम्ही पुरा करणारच. या इच्छेने भावनेतून आम्ही सुरुवात केली. बांधवांनो, हा वेंगुर्ला तालुका या राज्यात या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. या तालुक्याला किनारपट्टी आहे. असा सुंदर तालुका दुसरा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. आता देश सगळा पाहिला नाही मी, पण देशाची तुलना नाही. आणि एवढा सुंदर तालुका असतानाही किती समस्या आहेत, किती प्रश्न आहेत, किती पर्यटक येतात, किती पैसे आमच्या स्थानिक जनतेच्या खिशात येतात, घरात येतात, याही प्रश्नाचा विचार करावा. जर महाराष्ट्रात देशात सुंदर आमचा तालुका असेल तर हजारोने लाखोने पर्यटक यायला पाहिजे आणि त्याची व्यवस्था सरकारने करायला. या तालुक्याचा आमदार मंत्री आहे. लहान मुलांचं काय, प्रौढांचं काय, मोठ्या लोकांचं काय, ज्येष्ठ लोकांचं काय, राहिलं मासेमारी. ही मासेमारी होत असताना गोव्याच्या काही मंत्र्यांना सुचलं की आता आपण सिंधुदुर्गातले मासे बंद केले तर प्रसिद्धी मिळेल. मुख्यमंत्री पद नसलेल्या राज्याला मुख्यमंत्री पद मिळेल आणि म्हणून आमचे मासे बंद करण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्गातले मासे बंद झाल्यावर वेंगुर्ला मालवणचे पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. महाराष्ट्राचा मंत्री आहे, काय बोलला, ठणकावून बोलला नाही बोलला. निलेश नितेशनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेवर गोव्याच्या मंत्र्यांना विचार बदलावा आणि मी उत्तर प्रतिक्रिया द्यायचं बाकीच होतं. ज्या मंत्र्याला, आमदाराला आपल्या जनतेचे प्रश्न, जनतेवर अन्याय होत असताना सामोरं जायची ताकद नाही, क्षमता नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही, त्याला परत परत निवडून द्यायचं का आपण? अशा लोकांविरुद्ध पालकमंत्री काय घोषणा देत आहेत का, चिड आहे का, राग आहे का, हे मी अनुभवतोय. नाही दिसत. आपण असंच जगायचं, असंच राहायचं, मिळालं तरी नाही मिळालं तरी, माझे विकले तरी नाही विकले तरी, जगायचं म्हणून जगायचं. याला जगणं नाही म्हणत बांध. शिवसेनेच्या लोकांनी केलं. शिवसेनेचा खासदारही आहे, कणकवलीला आमदारही आहे आणि जे पालकमंत्री आहे. काय करतात मला सांगा. अच्छे दिन आने वाले हैं सांगितलं तुम्हाला, विश्वासाने सांगितलं अच्छे दिन आने वाले. तुम्ही कधी मत देताना त्याला विचारलं नाही, अरे बाबा अच्छे दिन कुठल्या तारखेला आहे ना, जर आम्ही पुरा करून ठेवतो या महिन्यामध्ये या तारखेला 10 तारीखला येईल, वाट बघू अच्छे दिन. आज आमच्या नळाला दूध येईल, नळ चालू करून ठेवू. झालं का? अच्छे दिन आले का? 4.5 वर्ष, 4.5 वर्ष झाली. 4.5 वर्ष महंगाई कम होगी. 2014 साली काय दर होते? अन्न, धान्य, भाजी, पाला, फळ काय दर होते? तेलाचे, पेट्रोलचे, डिझेलचे, रॉकेलचे काय दर होते आणि आज काय? नाही चिडेल तुम्हाला. हे दर का वाढले सांगितलं होतं आणि महंगाई कम करेंगे. मग महागाई दुप्पट तिप्पट का वाढली? हा विश्वास त्यांच्यावर ठेवण्याजोगं. शिवसेनावाले बोलतात एक, करतात एक,
तरी त्याला उभं केलं जातं. त्याच्यावर उपाय करायचं सोडून चालले राम मंदिर बांधायला. राम मंदिर बनाएंगे, कब बनाएंगे? गेले गपचूप गपचूप पळत पळत नमस्कार रामाला केला. विमानात बसले, सैनिक आले, ट्रेनने, हे आले, विमान आले. अरे कोण बांधणार राम मंदिर? बांधायला गेले होते ना, जाताना सिमेंट नाही, रेती नाही, काहीच नाही, स्टील नाही. मग कशाला घोषणा केली? आता म्हणे सरकारने करावं. राम मंदिर नाही तर सरकार नाही. दे राजीनामा. कशाला राहिला सरकारमध्ये? का नाही राजीनामा दे? आमदार आहे, खासदार आहे, काय कामाचे? काय मत दिले हो तुम्ही त्यावेळेला 14ला खासदारकीला? कोणाला? विनायकराव हा खासदार वाटतो? खासदार एवढे शिक्षण आहे, लोकसभेत बोलू शकेल, हिंदी आणि इंग्लिश येतं त्याला? काही SSC ला 10वीला 3 वेळा नापास झाला. आता खोट्या सर्टिफिकेट घेऊन देतो मी, एवढा असा पास. मी शाळेत, मी जूला राहतो, तो पार्ल्याला जवळ अंतर आहे. त्याची फॉर्म भरला, वृत्तपत्र झाल्यानंतर मी शाळेत फोन केला, तिला तुमच्या रजिस्टरला विनायकराव किती पास झालाय मला सांगा, काय शिक्षण आहे? तर आमच्याकडे SSC पास झाले नाही, नॉन मॅट्रिक म्हणून नोंद आहे, 3दा. त्याला निवडून दिलं. कसं लोकसभेत बोलणार? निलेश पाडणार आणि हा राऊतला निवडून दिलं. निलेश M.Com PhD केलं त्यांनी आणि नॉन मॅट्रिक. काय चॉईस आहे? सिंधुदुर्गाचा त्याचा संबंध नाही हो, फक्त गाव आहे, कधी येत नाही. निलेशने सांगितलं नाही तो काय करायचा पहिला. चोराचा धंदा होता. आता मी बोललाय की याचं पूर्व आयुष्य असो, एबीसीबीच्या वाईट आकट करा आणि असा व्यक्ती निवडून जातो. शिकलेली मुलं अशी निलेश सारखी 5 वर्ष खासदाराचा अनुभव होता त्याच्याजवळ. 5 वर्ष खासदार होता, त्या लोकसभेत बोलत होता उभा राहून. इंग्लिश म्हणा, हिंदी म्हणून कोणत्याही भाषेत बोलत होता. त्याला घरी बसवलं आणि न बोलणारा पाठवलं. पाठवायचं होतं ब्रिटिश स्टेशनला आम्हाला करायला, त्याला तुम्ही दिल्लीला लोकसभेला पाठवलं. कसा विकास होणार? कशी परिस्थिती बदलणार? आणि म्हणून तुम्हाला सांगायला अगोदर आलोय निवडणुकीत ये ना, पेटून अन्याय विरुद्ध पेटून उठला पाहिजे कार्यकर्ता. अन्याय विरुद्ध पेटून उठला पाहिजे नागरिक. ना असे लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे, आमच्यासाठी काय करू शकत नाही, बोलू शकत नाही. आम्हाला त्यात बदल करायला असं रंग असलेली माणसं ज्या मतदारसंघात आहे तिथे विकास दिसेल, विकास अनुभवायला मिळेल. तिथे विमानतळ बाजू आहे. हा विमानतळ कोणी बांधला? हा विमानतळ राणीने बांधला. 2014 साली काम पूर्ण केलं. पाणी आणि केबल टाकायची 2च कामं शिल्लक. काही केबल टाकायचे होते आणि पाणी. ही कामं का महिन्याभरात झाली असती, पण अद्याप 4.5 वर्षात काही झालं नाही. विमान होत नाही. विमान चालू होणार. जाहिरात केली पालकमंत्री आणि आमचे एक मित्राचं वादवा म्हणून 10 लाख दिले त्याला आणि भाड्याचं विमान आणलं, दाखवलं, विमान वाहतूक सुरू झाली. बेकायदेशीर आणलं, पाणी नाही त्या विमानतळावर. विमान कसं काय उतरू शकतो? कसं काय उतरू शकतो? तरी आणलं. प्रभूला मी विचारलं, प्रभू कशी काय काय म्हणे, इथे रडला हो, उठून जायला तयार नाही. कशी तरी मी काय म्हणे केलं त्यासाठी एकतरी विमानाला परवानगी द्या म्हणून. बघा स्वतःच्या हक्कासाठी, मग जनतेच्यासाठी काय?
का नाही? आणि म्हणून मी विमान वाहतूक आणि बंदर वाहतूक सुरू करायचं ठरवलं. पण नाही, प्रगती कशाने होते हो? उद्या विमानतळ सुरू होईल, त्या ठिकाणी विमानाने शिकवण्यासाठी पायलट शिक्षण पण दिलं जाईल. पायलट क्लब मी काय सांगितलं ऍग्रीमेंट मध्ये, विमान वाहतूक सुरू झाली की पायलट क्लब इथे विमान उडवणारा पायलट आपल्या या ठिकाणी इथून चालू होणार विमानतळावर. पण सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग तयार होत आहेत, डॉक्टरी होत आहेत, पायलट होईल, पुढे IAS होतील, IPS होतील, फॉरेन सर्व्हिस मध्ये जातील, उद्योजक बनतील आणि तेव्हा बनतील या सिंधुदुर्ग प्रगत जिल्हा असेल, महाराष्ट्रात 1 नंबरचा प्रगत जिल्हा असेल. आणि या भावनेतून मी कामं केली. यांनी 4.5 वर्षात सगळ्या विकास कामाचं पाणीपत करून पाणीपत. तांदळाचा भाव, गव्हाचा भाव, कडधान्यांचा भाव, दुधाचा भाव, तेलांचा भाव, पेट्रोल, डिझेल, रॉकेट किती वाढलं, कपडे लत्ते किती पट दर वाढला, दुपटीपेक्षा जास्त. महागाई कमी करू या गोष्टीवर मतं घेतली, लोकांनी भराभरा मतं दिली. वाट पाहतायत बाबा कधी कमी होईल, 4 साडेचार वर्ष, आता या 19ला 5 वर्ष होती. एप्रिल मध्ये 5 वर्ष होती. तरी काय बोलायचं नाही, गप्प राहायचं. वेंगुर्ल्याचे लोक भात मासे खातात म्हणून शांत, चिडतच नाही, चिड येत नाही. चिड आली का झोपून जातात दुपारी. हे योग्य नाही भाऊ. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. 2009च्या निवडणुकीत दीपक केसरकर रोज राणेसाहेबांच्या घरी येऊन बसायचा. त्या निवडणुकीत शेवटची सभा सावंतवाडीत घेतली नसती तर दीपक केसरकर आमदार म्हणून कधीच दिसला नसता. असा खळबळजनक गौप्यस्फोट करत जे राणेंना संपवायला गेले ते स्वतःच संपले, असा हल्लाबोल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी वेंगुर्ला दाभोली येथील विश्वास यात्रेत बोलताना केला. पाहुयात निलेश राणेंचे घणाघाती भाषण. जो विश्वास सत्ताधाऱ्यांनी गमावला आहे, तो आम्ही तुम्हाला तो विश्वास देण्यासाठी इकडे वेंगुर्ल्यामध्ये आज यात्रेच्या निमित्ताने इकडे आलेलो आहे. आताचे जे तुमचे आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांचे मी आकडे फक्त ऐकत आलेलो अजूनपर्यंत. मला बघायचं होतं की नेमकं वेंगुर्ल्यामध्ये असं काय घडलं की ह्याच्या अगोदरची 5 वर्ष आणि आताची 4.5 वर्ष, जे आकडे का मी ऐकले 9.5 वर्षापासून, आणि मागच्या 4.5 वर्षामध्ये तर जास्त 2, 2,500, 5,000 करोडाच्या वरती गेले असतील ते आकडे, पण अजूनपर्यंत वेंगुर्ल्याला कुठे दिसले नाही. आपला वेंगुर्ला जसा 5 वर्षापूर्वी दिसायचा आजही तसाच दिसतो. आपल्या मागण्या 5 वर्षापूर्वी ज्या होतात आता वाढलेल्या दिसतात. असं काय घडलं 5 वर्षामध्ये? मंत्री असून हा माणूस काय करू शकला नाही आपल्यासाठी. मंत्री असून, पालकमंत्री असून, मागून शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंनी यांना पालकमंत्री केला, मागून जाऊन सुद्धा काही करू शकला नाही. कुठेही जिल्ह्यात जा, कुठेही पालकमंत्री दिसत नाही. अधूनमधून कुठेतरी फोटोमध्ये दिसतात, ते पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे ते पुढे बसलेले आणि हे मागे उभे. तुमच्या पालकमंत्र्याला बसायला पण जागा नाही, मुख्यमंत्री देत नाही. काय फरकच पडत नाही, बसला काय आणि उभा राहिला काय फरक पडतो? जसं या जिल्ह्यामध्ये असला काय नसला काय आपल्याला काय फरक पडत नाही. फरक आपल्याला जरी पडत नसला तरी जिल्ह्याच्या विकासाला पडतो. उद्या जिल्हा प्रगती करायला पाहिजे, ह्याच्यासाठी नियोजन कुठेच नाही. आता मी चिपी विमानतळाच्या बाजूने आलो, एक विमान अजूनपर्यंत उडलंय, अजूनपर्यंत एक. आणि आज धावपट्टीवर काय होतं? ऑटो रिक्षा. मी मुद्दामून थांबलो त्याचं चित्रीकरण करायला.
मला थांबवा, मला हे बघायचं आहे. खरोखरच ऑटो रिक्षा दिसतंय का म्हणून मी व्हिडिओ काढला. चक्क रनवेवर ऑटो रिक्षा धावत होती. एका दिवसासाठी एअरपोर्ट उघडला, परत बंद करून टाकला. का माहित नाही. तो राणे साहेबांनी जाहीर केला होता ना. तर विरोध कुठेतरी दाखवायला पाहिजे की बघा त्यांच्या कार्यकाळात झाला नाही, माझ्या कार्यकाळात झाला. आज ऑटो रिक्षा धावते धावपट्टीवर तुमच्या. प्लेन नाही उतरलं, एक उतरलं, ते पण भाड्याने आणलं होतं बाहेरून कुठून. एक प्लेन आणि आटापिटा किती. जसे काय सगळे गोव्यातले प्लेन इकडेच उतरणार उद्यापासून. गोवा बर्बाद होणार उद्यापासून. सगळे पर्यटक इकडे येणार. असा जिल्हा चालवायचा. कुठल्या गोष्टीवर अंकुश नाही. त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटेल त्यांना कुठलीच चिंता नाही. त्या डीपीडीसी मध्ये बैठका 8-8, 8.5 तास, 9-9 तास चालतात. अहो विचार करा, राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते इकडे काय मागायची काय गरज नव्हती. कुठल्या अधिकाऱ्याला सांगायची गरज नव्हती. शिस्तीत वागत होता. अहो पण असं किती वर्ष चालवायचं. आपल्याला पुढच्या पिढीचा काय विचार करायचा का नाही. आज आपण जगतोय, बाजूला गोवा आहे. फक्त गोव्याचं दरोडे उत्पन्न बघून या. एका पर्यटनाखाली त्या गोवा राज्याने ती सगळी संस्कृती आपल्याकडे आणायची नाही, पण पर्यटन महत्वाचं आहे आपल्याचं. आज गोव्यातले वॉटर स्पोर्ट्स करणारी लोक गाड्यांमध्ये बसून पर्यटकांना मालवणमध्ये आणतायत, कारण का दर इकडचे स्वस्त आहेत. मग वेंगुर्ला मागे कसाला. निसर्गामध्ये वेंगुर्ला कुठे मागे नव्हता किंवा नाही. पण आज पर्यटक वेंगुर्लाकडे वळताना दिसत नाही. आम्ही फक्त ऐकत होतो की पर्यटनाचा एक आराखडा येणार आहे, ज्याच्यासाठी 270 करोड रुपये येणार होते. कुठे गेले 270 करोड रुपये. कुठे आहे आराखडा. तुमच्या मतदारसंघातला कोण श्रीमंत नाही झाला, कारण का ते निवडणुकीला पैसे कोणाला देतात. दीपक केसरकरला, ज्याच्यावरती निवडणुका होतात. म्हणून त्याला मोठा करायचा. तुम्ही तिकडेच, तुम्ही मोठं नाही व्हायचं. अहो 2009ला मी या दीपक केसरकरांना बघितलं होतं. माझी निवडणूक होती तेव्हा. रोज आमच्या घरी येऊन बसायचे, रोज साहेबांच्या बाजूला, की साहेब कसं तरी निवडून आणा मला. जर साहेबांनी शेवटची सभा तिकडे सावंतवाडीला घेतली नसती ना 2009, कधी दीपक केसरकरला आमदारकी म्हणून दिसला नसता. अहो किंमत संपवली त्या पालकमंत्री पदाची. आमचा साहेब होता, मंत्रालयात जायचा, दुसऱ्या जिल्ह्यात जायचे. अरे काय रुबाबात की सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आलाय, साहेब आले, राणे साहेब आले, ही आपल्या जिल्ह्याची ओळख होती. आता हा आला तर बाजूच्या गल्लीला कळत नाही की पालकमंत्री आलाय. एक तर पालकमंत्र्यासारखं दिसत पण नाही, नगरसेवक नाही दिसत. अहो कसा माणूस, पर्सनॅलिटी पाहिजे, काहीतरी दिसण्यासारखं काहीतरी वागला पाहिजे, कपडे घातले पाहिजे. अरे राहा ना रुबाबामध्ये. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहेस तू, रुबाबात राहिलाच पाहिजे. पण रुबाब कसला. काही नाही. खोटं बोलून आलेले, निवडून आलेली लोक ही, यांच्यात रुबाब येणार कुठून. पण आज नुकसान कोणाचं झालं तर आपल्या मतदारसंघाचं झालं. 10 वर्ष या मतदारसंघाकडे काही नाही. ते देवगडला बघा काय केलं एका नवीन आमदारांनी. लंडनचं म्युझियम आणून इकडे ठेवलं. लंडनचं जे वॉटर स्पोर्ट्स मालवणमध्ये होतात, गोव्यामध्ये होतात, ऑस्ट्रेलियामध्ये होतात, ते आज देवगडमध्ये होत आहेत. पर्यटक वळतोय तिकडे. जे मुंबईमध्ये आम्ही थिएटरला जायचो, पिक्चर बघायचो, आज ते थिएटर तिकडे तिने देवगडला उघडलं. स्वतःच्या पैशाने उघडलं. सरकारी पैसा लागत नाही. जिथे निष्ठा असते ना लोकांबरोबर, तिकडे सरकारी पैसा लागत नाही. साहेबांनी ते हॉस्पिटल उभं केलं, 200 कोटीचं लोन उचललं, पण कधी सरकारी पैशावर काम केलं नाही. एवढी कामं केली मागच्या 40 वर्षामध्ये. सरकारच्या पैशासाठी कधी थांबले नाही की आराखडा मंजूर होईल मगच मी पर्यटनाला काहीतरी पैसे देऊ शकेन, मंदिराला पैसे देईन, असं कधी थांबले नाहीत. आणि म्हणून विचार करा, मनीष दळवी, आज तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला इकडचा आमदार हवा आहे तर आमदार बनवायची प्रक्रिया आहे. एका दिवसात कधी आमदार बनत नाही. लोक वळली पाहिजे.
लोकांना कळलं पाहिजे की ह्या संघटनेमध्ये गेल्यावर, ह्या पक्षामध्ये गेल्यावर ह्याचाच आमदार आम्हाला पाहिजे. ते संघटनेकडे पहिले वळवावे लागतात. म्हणून जर आमदार बनायचं तुम्हाला बनवायचं असेल इकडचा कोणाला, तर अगोदर तसं एक चित्र उभं करा. पक्षाला असा कानाकोपऱ्यात फिरवा, रंगवा अशा सगळ्या भिंती की जिथे कोपऱ्यात दिसलं लक्ष जाईल तिकडे फक्त स्वाभिमान पक्ष दिसला पाहिजे. असा एक पक्ष उभा करा, जिवंत पक्ष. पक्ष राणे साहेबांचा आहे. आपल्याकडे आता स्पर्धा राहिली नाही, कारण का लोकांना यांचा खरा चित्र दिसलंय. यांना कळलेलं आहे की हे खोटं बोलण्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. त्यांना दिवस रात्र फक्त राणे साहेबांवर टीका जमते, दुसरं काम त्यांना काय जमलं नाही. मंत्रालयामध्ये कोण भीक घालत नाही, एक अधिकारी यांना इज्जत देत नाही. एक अधिकारी, लुटमार चालली आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये, पण आपल्या जिल्ह्यातली लोक गप्प आहेत. आणि म्हणून जे काय प्रास्ताविक करत होते इकडे म्हटल्यावर राणेसाहेब कधी संपत नाही. कारण राणेसाहेब एक विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो. आम्हाला संपवणारे संपले स्वतःच. कुठे गेले आज स्टुलावर आहेत. जे सोडून गेले ते कुठे, कोणाची चर्चा नाही. माहिती काढा फोन लावून कुठे आहेत. आणि जर माहिती हवी असेल तर आमचे अशोक सावंत आहेत, त्यांना विचारा, त्यांना माहिती आहे कोण कुठे काय करतंय ते. सगळे स्टुलावर आहेत. आमच्या राणे साहेबांना सोडून जाणारे आज सगळे स्टुलावर आहेत, काही करू शकले नाहीत. आणि म्हणून उद्याचं जे चित्र उभं करायचंय ते आम्हीच करणार. तुम्ही सगळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सोबत राहा. एवढं सांगण्यासाठी ही विश्वास यात्रा आहे. एवढं तुम्हाला सांगण्यासाठी आणि आपण इकडे सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल आभारी आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी विल्बर्ट प्रॉपर्टीज घेऊन आले आहेत अतिशय दर्जेदार आणि प्रशस्त प्रकल्प. लक्ष्मण गोपाळ रेसिडेन्सी फ्लॅट्स फक्त 12.5 लाखांपासून पुढे. निसर्गरम्य वातावरण, मुंबई गोवा हायवे नजीक, कसाल हायस्कूल शेजारी, कसाल तालुका कुडाळ. मोजकेच फ्लॅट शिल्लक, रेडी पोझिशन, 90% कर्ज उपलब्ध, GST नाही. त्याचबरोबर कणकवली इथं मध्यवर्ती ठिकाणी साकारतोय एक प्रशस्त आणि देखणा प्रकल्प. DSP गार्डन, 1 BHK 2 BHK फ्लॅट्सचं भव्य संकुल. गार्डन, जिम, लिफ्ट, 24 तास पाणी, CCTV, 24 तास सिक्युरिटी, 90% कर्ज आणि 2.67 लाखांची सबसिडी. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल पासून हाकेच्या अंतरावर. आजच आपला फ्लॅट बुक करा. विल्बर्ट प्रॉपर्टीज आपल्याला देणार आता सर्वात स्वस्त आणि प्रशस्त बंगलो आणि फ्लॅट्स, तेही मोक्याच्या ठिकाणी. फक्त 9.9 लाखांपासून बंगलो आणि फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी पत्ता मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली पुलानजीक, कलमठ, कणकवली. फोन 96 048 21 904, 96 73 935 592, 96 73 928 458 आणि 70 83 962 762. लक्ष्मीनारायण होंडा घेऊन येत आहे खास ऑफर. खरेदी करा कोणतीही होंडा 2 व्हीलर आणि निश्चित भेटवस्तू व बंपर बक्षीस मिळवा. हमखास बक्षीस जॉय क्लब मेंबरशिप, लकी ड्रॉ बक्षीस 5 होंडा अमेज कार, 31 होंडा ब्राविओ कार. त्याचबरोबर LG LED TV, सॅमसंग स्मार्टफोन, सोनी इयरफोन आणि इतर आकर्षक बक्षीस मिळवा. आता प्रत्येक आठवड्याला पेटीएम मार्फत सर्व मोटरसायकलवर 4,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर, स्कूटरवर 3,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर. शोरूम पेटीएम मार्फत ट्रान्सफर करणे, बुकिंगवर 1,500 रुपयांची कॅशबॅक ऑफर. होंडा गाझिया गाडीवर 2,121 रुपयांपर्यंत आणि होंडा क्लिक गाडीवर 3,333 रुपयांपर्यंत कॅशबॅक. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबर पर्यंत. फायनान्स सुविधा उपलब्ध. आता आपल्या दुचाकीचं स्वप्न साकार होणार. आपली आवडती होंडाची दुचाकी तुमच्या दारात येणार. अधिकृत विक्रेते लक्ष्मीनारायण होंडा, कुडाळ. फोन 22 11 90, मोबाईल 75 88 92 20 86. कणकवली फोन नंबर 23 22 44, मोबाईल 75 88 56 34 85. सावंतवाडी फोन 27 16 94 आणि मोबाईल
9420 9627 मालवण 7887 480 151 आणि देवगड 94 416 8250. यशस्वी वाटचाल 25 वर्षांची, सेवा आपुलकीची आणि घराघरात समृद्धीची. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर आहे कॅथोलिक सिल्वर लकी डिपॉझिट योजना, तेही आकर्षक बक्षिसांसह. आजच आपली गुंतवणूक करा आणि लकी विजेता बना. पहिलं बक्षीस होंडा ऍक्टिवा, दुसरं बक्षीस LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस मोबाईल आणि मिक्सरची 10 बक्षिसं. गुंतवणुकीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019. लकी ड्रॉ तारीख 6 ऑक्टोबर 2019. या योजनेत सहभागासाठी आजच आमच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधा. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रधान कार्यालय वसंत प्लाझा, गांधी चौक, सावंतवाडी. फोन नंबर 02363 27 38 90. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. सत्य तालुकी शिपाई करतो असा शब्द खासदार नारायण राणे यांनी कोतवालांना दिला. विश्वास यात्रेच्या वेंगुर्ले इथल्या सभेदरम्यान कोतवालांनी खासदार राणे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राणे यांनी कोतवालांना आश्वासन दिले. जिल्ह्यातील कोतवालांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेकदा निवेदन देऊनही शासन कोतवालांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. यासाठीच कोतवाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ले येथे विश्वास यात्रेदरम्यान आलेल्या खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. आपल्या मागण्यांसंदर्भात राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राणे महसूल मंत्री असताना या प्रश्नांसंदर्भात सदर संघटनेच्या बैठकाही झाल्या होत्या. आपल्या मागण्या रास्त असून सत्तेत आल्यास लगेचच तुम्हाला शिपाई करतो व मानधन वाढीसाठी संबंधित विभागाशी चर्चा करतो असं आश्वासन राणे यांनी यावेळी दिलं. सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई, सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई, सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई. आता सध्या मला विषय चांगला वाटतो. सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई, सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई, सत्तेत आलो तर तुम्हाला शिपाई. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. गुजरातमधील गांधीनगर प्रमाणे 4400 कोटी खर्च करून होणाऱ्या रेडी बंदरासाठी 8 दिवसात अग्रीमेंट केलं. मात्र नंतर ते बंदराचं काम सेना भाजपनं बंद पाडलं असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केलाय. विश्वास यात्रेतल्या आरवलीतल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाची अनेक कामे भाजप सेना सरकारने बंद पाडली असल्याची घणाघाती टीका खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच पालकमंत्री केसरकर यांच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेचे रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात आरवली येथे आगमन झाल्यानंतर आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी खासदार नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रवक्ते संदीप कुडतरकर, अशोक सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, महिला तालुकाध्यक्षा सारिका काळसेकर, समिधा नाईक, दादा कुबल, विकास कुडाळकर, डॉक्टर पूजा करपे, प्रज्ञा परब, बाबली वायंगणकर, समीर कुडाळकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, अमित गावडे, राहुल गावडे, सागर राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. काय असं घडलं की आपण परत एकदा 2019ला अमुक माणसाला आपण मतदान करावं, याच पालकमंत्र्याला मतदान करावं, असे एक कारण तर दाखवा मला. जे सगळं खोटं बोलून इकडे सत्तेवर आले होते, आज काय झालं त्याचं? तेव्हाचा काळ आठवा. 2014च्या अगोदर
दिवस रात्र फक्त राणे कुटुंबावर, राणे साहेबांवर टीका करत होते. त्याच्या पलीकडे दुसरं काही कारणच नव्हतं, दुसरं कामच नव्हतं. आज काय झालं? आज 4.5 वर्ष झाली तुम्हाला सत्तेमध्ये. गृह खातं तुमच्याकडे, वित्त खातं तुमच्याकडे, पण सांगण्यासारखं काही नाही. गुन्हेगारी वाढली. एक कारखाना तरी दाखवा. पर्यटनासाठी काय केलं दाखवा. आपण वेंगुर्ला आहोत. मुंबईच्या अर्ध्या मॅगझिन मध्ये वेंगुर्ल्याचे बीचचे फोटो आहेत, पण ते वरतून काढले आहेत, कारण का खाली काहीच नाही. पर्यटक इकडे तिकडे जाऊ शकतात, गोव्याला जाऊ शकतात. त्याला तिकडची संस्कृती आपल्याला इकडे आणायची नाही. पर्यटक तरी चांगले आले पाहिजे. मालवणला कसे पर्यटक जातात, तिथे वॉटर स्पोर्ट्स कसे सुरू होतात, देवगडला कसे सुरू होतात, मग इकडे काय सुरू होत नाही. त्या प्रमाणात असतील काही छोट्या प्रमाणात. इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पर्यटक येणार कसे? अहो रस्ते बघा. आम्ही आता आलो मालवणवरून इकडे, काय रस्ते आहेत. पालकमंत्री, एवढ्या खात्यांचा मंत्री, वित्त खात्याचा मंत्री, आपल्या जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी पैसे नाही. डीपीडीसी मध्ये पैसे खेळत नाहीत. आता जसे सतीश सावंत बोलले, चांदा तू बांधव, म्हणजे मला आजपर्यंत चांदा ती बांधा काही कळलंच नाही. परत कधी बोलला हातात कांदा द्या, झोमलं पाहिजे. काय चांदा ते बांधा म्हणजे काय? ते 2 ठिकाण, एक चांदा आणि एक बांधा म्हणजे काय? मध्ये काय दोरी बांधायची? काय त्या स्कीम मध्ये? अच्छा, आर्थिक तरतूद किती माहित नाही. कोणी यांचे मंत्री आले तर आम्ही ह्या स्कीम मध्ये अमुक करू, करणार काय? ते मी आता मागच्या सभेत बोललो. मी चिपीच्या तिथून त्या रस्त्यातून इकडे आलो, वेंगुर्ल्याला. मालवणला होतो, चिपीच्या मार्गाने आलो. ते विमानतळ उभं आहे माहिती, एक प्लेन उतरवलं अजूनपर्यंत, एकच विमान. ते पण भाड्याने आणलं कुठून तरी, चेन्नई किंवा कुठून तरी, आणि इकडे उतरवलं. अजून एटीसी टावर उभारलेला नाही, पण प्लेन उतरवलं. एटीसी टावर कशाला लागतो? की सगळं गोव्याला प्लेन चालतात, मुंबईला चालतात, तर त्यांचा जो एअर स्पेस म्हणतो आपण त्याला, ते कुठे दुर्घटना व्हायला नको म्हणून एटीसी टावर असतो. आपल्या चिपी विमानतळाला एटीसी टावर नाही, तरी प्लेन उतरवलं. एक प्लेन. आज मी असा बाजूच्या रस्त्याने येत होतो, धावपट्टीवर ऑटो रिक्षा होती. ऑटो रिक्षा चालती, असं नाही की कोणी उभी गेली होती. अहो ते काय पतंग उडवायला एवढं मोठं ते विमानतळ उघडलंय. पुरी जमीन मोकळी, काय नाही जमिनीवर. एटीसी टावर नाही आणि विमानतळ उभं केलं. कोणाचा जीव धोक्यात घालतात? कोणाला मूर्ख बनवतात? ही संकल्पना राणे साहेबांची होती की तिकडे विमानतळ आलं पाहिजे. आणि फक्त ते श्रेय मला मिळावं म्हणून 1 दिवसासाठी विमानतळ उघडले. 1 दिवसासाठी. जसं काय त्या दिवशी विमानतळ उघडलं नसतं, तो गोव्याचे सगळे जे काय विमान होते ते तिकडेच उतरणार होते. मुंबईची सगळी लोक निघाली होती बघायला की इकडे चिपीला विमानतळ कुठलं उघडलंय. असं चित्र उभं केलं की तुम्ही मुकलात जर आज विमानतळ नाही उघडलं तर. असे पालकमंत्री, असे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावे. काही नाही करू शकत. ते गोवाचे एक मंत्री, एकच मंत्री गोव्याला, तो पण तरुण मंत्री, त्याचा आडनाव पण राणे आहे. आता एका मंत्रीने सांगितलं तुमचे मासे बंद करून टाकू, आणि बंद करून टाकले. त्यांनी ते GR काढून टाकला की सिंधुदुर्गाचे मासे बंद. आपल्या पालकमंत्र्यांनी तोड नाही उघडलं. गुडघे टेकले त्यांच्या समोर. सांगू शकला नाही की तुम्ही जर मासे बंद केले तर आम्ही तुमची रहदारी बंद करू, असं काही सांगू शकले नाही. ही अवस्था झाली आहे सिंधुदुर्गाची.
विचार करा 2014ला किंवा 14च्या अगोदर राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते, मंत्रालयाच्या कुठल्या अधिकाऱ्याला सांगायची गरज पडली होती की इकडे पैसे पाठवा म्हणून? पैसे स्वतःहून येत होते, सांगायची कोणाला गरज नव्हती. वाकड्या नजरेने गोवा किंवा कुठलाही राज्य आपल्याकडे बघत नव्हता. आज हे का घडतंय? चुकीची माणसं निवडली, चुकीचा खासदार निवडला, चुकीचा माणूस आमदार म्हणून निवडला. तो आमदार काय पालकमंत्री वाटतो का? तो बाहेरून बोटींची घुसखोरी चालू आहे. इतर जिल्ह्यातले सगळ्या बाहेरच्या बोटी LED लावून रात्रीची मासेमारी चालू आहे. इकडच्या बोटी बाहेर पळवल्या जातात. समझोता केला जातो इकडच्या अधिकाऱ्यांबरोबर. अधिकारी पैसे घ्यायला लागले कार्यालयामध्ये बसून. त्याचं चित्र कधी 2014च्या अगोदर नव्हतं. हे सगळे दरोडेखोर निवडून आले आणि चोरी सकाळी चिंदीगिरी चालू झाली. आपली मुलं नोकऱ्यांसाठी कुठे जाणार? आता प्रितेश रावत त्याच्या भाषणातून बोलत होता, बेरोजगारी आहे, कुठे जाणार आपली मुलं? आज जी प्रतिमा सिंधुदुर्गाची होती महाराष्ट्रभर, की इकडचा माणूस कधी कुठल्या जिल्ह्यात गेला तर त्याला मान सन्मान मिळत होता. मंत्रालयात गेला कधी चिठ्ठी सोडली तर त्याला उत्तर येत होतं. आज मंत्रालयामध्ये आपल्या माणसाची इज्जत नाही. आज त्या कॅबिनेट मध्ये या जिल्ह्याची ओळख करणारा, ओळख दाखवणारा कोण नाही. कारण राज्यमंत्री या कॅबिनेट मध्ये बसत नाही. 14 साली शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार इथून निवडून आला सिंधुदुर्ग. आणि त्यावेळेस या जिल्ह्याची परिस्थिती विकासाच्या बाबतीत अधोगतीकडे जाऊ लागली. आम्हाला असं वाटलं की लोकांनी याला का निवडून दिलं? आम्ही कार्यरत होतो. मी पालकमंत्री होतो, कित्येक वर्ष मंत्री होतो, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होतो. मी काय कमी केलं जिल्ह्याला? रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सगळ्याच बाबतीत दर्जेदार सेवा मिळत होती. काय कमी केलं जिल्ह्याला? रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सगळ्याच बाबतीत दर्जेदार सेवा मिळत होती. रस्ते दर्जेदार होते, पाटबंधारेचे प्रकल्प सुरू होते. जवळपास 3 ते 4 हजार कोटीचे प्रकल्प सुरू होते. आज प्रकल्प बंद आहेत, पैशाअभावी. विमानतळ प्रकल्प सुरू केला. जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन जिल्हा असल्यामुळे परदेशातून पर्यटक इथे यावे, परदेशातला माल इथे यावा आणि विमान वाहतूक सुरू व्हावी म्हणून विमानतळ बांधायला घेतला. 14 पर्यंत पूर्ण केला. फक्त पाण्याची लाईन टाकायची होती आणि केबल टाकायची, 2 कामं शिल्लक होती म्हणून विमान वाहतूक 14च्या अगोदर सुरू झाली. पण 14 ते आतापर्यंत 4-4.5 वर्षात कुठलंही काम विमानतळ सुरू व्हावा, विमान वाहतूक सुरू व्हावी म्हणून या सरकारने सुरू केलं. जागा संपादित करायला राज्याच्या तिजोरीतून 100 कोटी जमा पण केले. त्यावेळेस ते पैसे या सरकारने वापरले 4 वर्षात. पण सीओसाठी एकही पाऊल पुढे टाकलं नाही. हे रेडी बंदर, मी इंडस्ट्री मिनिस्टर झालो, 8 दिवसातच रेडी बंदराची अग्रीमेंट केली. बांधवणे तुम्ही रेडी करा. आता तुम्हाला कल्पना नाही बंदर कसं होतं. हे बंदर गुजरात मध्ये गांधीनगर बंदर जे आहे त्या बंदराचं थोडीसं 4,400 कोटी रुपये खर्च होणार आहे बंदर बांधायला. जगातली कुठलीही बोट इथे येऊ शकते. जगातला माल इथे येणार, इथे उतरणार आणि इथून आपल्या देशभर जाईल. इथे गोडाण होती. नवीन मुंबईला तुम्ही बघा, तिकडे बंदर झालं, पोर्ट झालं.
आणि पनवेल पर्यंत सगळी गोडाऊन झाली आहे. 1 फुटाला 30 रुपये ते 50 रुपये भाडं मिळतात. बसच्या जागी लोक श्रीमंत झाले आहेत. ती परिस्थिती इथे होऊ शकते म्हणून पोर्ट मी मंजूर 8 दिवसात केले. 8 दिवसात पोर्टचं काम सुरू झालं. कोणी बंद केलं? बीजेपी शिवसेनेच्या नेत्याला का राणेने आणलं म्हणून. अरे माझं नव्हतं, मला तिथून काय वाहतूक सुरू करायची नव्हती. मी काय इथे गोडाऊन बांधणार नव्हतो. इथल्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी. आर्थिक स्थिती सुधारली तर इथली लोक आपल्या मुला मुलीला चांगले शिकू शकतील. डॉक्टर, इंजिनियर, MBA शिकू शकतील. IAS, IPS, फॉरेन सर्व्हिस उद्योजक बनू शकतील. या स्तुत्य हेतूने मी सगळं केलं. बंद पाडलं पण तो मालक होता सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. आता जिंकून आलाय. आता ते पोट बांधायला गेले. बांधायला 1 तारीखा दोडा मार्गामध्ये मी उद्योग मंत्री होतो. माझ्या खात्यातर्फे मी या जिल्ह्याची बेकारीचा अंदाज घेतला. 50-60 हजार रुपये 50-60 तरुणी बेकार आहेत. 500 कारखाने होऊ शकतील अशी MIDC मी दोडा मार्गाला मंजूर केली. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने वरवडेत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 156 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोनू सावंत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने सलग 8व्या वर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पुरुषांसह स्त्री रक्तदात्यांनीही सहभाग घेतला होता. स्वाभिमान तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोनू सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या 2019 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे बंधू अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरवडे ग्रामस्थांसह सोनू सावंत यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त सोनू सावंत यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी साधलेला हा संवाद. कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र सोनू सावंत यांचा वाढदिवस आज अत्यंत दिमाखात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. जवळपास 200हून अधिक रक्तदात्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान केलेलं आहे. काय सांगाल, आपण शेकडून अधिक सोनू सावंत गेले होते वरवडे PSCचं ऑफिस होते आणि आजचं उद्घाटन जे आहे तुमच्या हस्ते संपन्न आहे. ही लोकप्रियता आणि हे सहसळते जे चैतन्य आहे ते आपण तिथं तरुणांच्या बातम्यास मिळालं. काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनू सावंत मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं. दरवर्षी या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो, परंतु यावर्षी जर बघितलं युवकांचं सळसळतं रक्त या वाढदिवसाकडे बघून आम्ही खरं तर भारावून गेलो आणि चक्रावून गेलो. असे अनेक युवक, अनेक कार्यकर्ते स्वतःहून रक्तदान करण्यात पुढे सरसावले. सकाळी मला वाटतं 7 वाजल्यापासून हे रक्तदान सुरू आहे आणि आता मला वाटतं 12 वाजले आणि अजूनही काही लोक शिल्लक आहेत रक्तदान करायचे. यावरून सोनू सावंतांची जी लोकप्रियता आहे ती फारच खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वाभिमान पक्षाच्या वतीनं ते जे काम करतायत, ते स्वतः म्हणून जे काम करतायत, त्यामुळे त्यांची लोकप्रियता अशी वाढत राहो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सोनू सावंत हे स्वतः उपस्थित आहेत. सोनूजी, काय सांगाल, बघितलं तर गेली 8 वर्ष सातत्यानं सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीनं
हा कार्यक्रम जो आहे तो आपल्या इथं राबविला होतोय आणि गेली 8 वर्ष सामाजिक विविध उपक्रम जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून सुरू असतात. काय सांगायला? गेल्या 8 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. खरं तर माझ्या सहकारी त्याच्या आधी काही वर्षापूर्वीपासून पण आपण सोनू तुझा आपण वाढदिवस साजरा करूया म्हणून मला आग्रह धरायचे, परंतु वाढदिवस साजरं करणं आणि प्रसिद्धी मिळवणं ह्याच्या विरोधातलं माझा स्वभाव होता. परंतु माझ्या मित्रमंडळींनी 8 वर्षापूर्वी मला न सांगता रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर ही गोष्ट माझ्या कानावर घातली आणि तो हा स्तुत्य उपक्रम बघून मी त्याला सहमती दिली आणि पहिल्याच वेळेला मला वाटतं 40 की 50 रक्तदात्यांनी या ठिकाणी ब्लड डोनेट केलेलं होतं आणि आता हे 8वं वर्ष आहे आणि खरंच मला समाधान आहे. कारण वरवडेसारख्या ग्रामीण भागामध्ये 150, 125, 150 रक्तदाते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येऊन रक्तदान करतात आणि हे मला समाधान आहे आणि ह्याचं श्रेय मी सगळं माझ्या मित्रमंडळांना देतो. मी मुद्दामून तुम्हाला सांगेन की हा वाढदिवस त्यांनीच चालू केला. आताही पूर्ण ह्या वाढदिवसाचं नियोजन नोव्हेंबर महिना सुरू झाला की त्यांची आपापसात कुजबूज चालू होती आणि तो प्रचंड उत्साह, त्यांचा विश्वास, प्रेम बघून मी पण हे ताकदीने हे कार्यक्रम करतो. परंतु आम्ही जे काय मित्रमंडळ आहोत ते एका कुटुंबासारखे राहतो. आम्ही नेहमी एकमेकाच्या सुखदुःखात त्याच ताकदीने म्हणजे रात्री अपरात्री जर काय कोणावर प्रसंग घडला तर तो आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. ह्याच नात्याने आम्ही त्याच्या नेहमी सुखदुःखात जेवढं सुखात असतो तेवढंच दुःखात आम्ही एकमेकांच्या पाठीशी राहतो. ते मला वाटत नाही कोण तोडण्याचा प्रयत्न केला तरी तोडतील. एकच जोपासताना रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री ही महत्त्वपूर्ण आम्ही मानतो आणि त्याच्या माध्यमातूनच हे ऋणबंध आहेत ते जोडले गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे हजारो नाते जे आहेत ते आम्ही आतापर्यंत जोपासलेली आहेत. असं म्हटलं तर की लिडरशिप इज नॉट अ पोझिशन, लिडरशिप इज अन ॲक्शन. तुमच्याकडे पद कुठलंही असो अथवा नसो, तुम्ही कार्य काय करताय हेच तुमचं महत्त्व अधोरेखित करत असतं. आणि सोनू सावंत ह्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावरती लिडरशिप इज नॉट पोझिशन, इट्स अन ॲक्शन हे वक्तव्य अगदी तंतोतंत सोनू सावंत यांना लागू पडतं. सिंधू लाईव्ह, कणकवली. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील सचिन सावंत यांनी ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार व वीज वितरण यांच्याकडून होणाऱ्या नाहक त्रासाला कंटाळून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील सचिन सावंत कुटुंबियांनी गेले अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही. सचिन सावंत यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत कुटुंबियांनी आझाद मैदानात 8व्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलंय. जोपर्यंत या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी सचिन सावंत कुटुंबियांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत सचिन सावंत यांना पोकळ आश्वासने दिली असल्याचे सांगून आपण सावंत कुटुंबियांच्या पाठीशी राहून त्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. आम्हाला गाव, तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही. 5 ते 7 वर्ष पाठपुरावा झाला, 10 उपोषणं झाली, 2दा आत्मदानाचे प्रयत्न झाले, तरी पण आम्हाला न्याय मिळत नसल्या कारणाने आम्ही या ठिकाणी मंत्रालयासमोर उपोषणाला आलेलो आहोत. आजचा आमचा हा 8वा दिवस आहे. प्रत्येक वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, त्याचप्रमाणे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्येक उपोषणाला आम्हाला भेट दिली, पोकळ आणि खोटी अशी आश्वासन दिली, त्याची कोणतीही पूर्तता झालेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज हे उपोषण हे या ठिकाणी आरंभलेलं आहे. कालच आमचे नितेश राणे साहेबांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली, त्याचप्रमाणे त्यांनी इथेही आझाद मैदानाला येऊन आमची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढा विषयाचे संवेदनशील असल्या कारणाने आम्ही त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालू आणि आपल्याला तातडीने न्याय देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे. परंतु अद्याप आम्हाला बाकी कोणत्याही मंत्र्यांनी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढा हा अतिसंवेदनशील किंवा गंभीर विषय असून एखादा व्यक्ती या ठिकाणी आत्मदानापर्यंत पोहोचलेला असूनही आम्हाला अद्यापर्यंत त्यांनी भेट देण्याच्या दृष्टीने कोणताही संकेत या ठिकाणी दिलेला नाही आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो
की जोपर्यंत आम्हाला ह्या दोन्ही कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण भले 8 दिवस जाऊ दे, 15 दिवस जाऊ दे, महिना 2 महिन्यात किती दिवस जाऊ दे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण या ठिकाणी स्थगित करत नाही. आम्ही खंत अशी मानतो की आम्हाला दोन्ही कुटुंबाला गाव प्रशासनाचे जे अधिकारी आहेत मग ते तलाठी असून दे, सहाय्यक अभियंता असू दे किंवा लोकसेवक असू दे किंवा ग्रामसेवक असू दे, यांनी प्रत्येक वेळी आम्हाला त्रास दिलेला आहे आणि त्याची पाठराखण ही तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि त्यावेळी आम्हाला अशा या पाठपुराव्या 5-5 वर्ष पाठपुराव्यासाठी आणि उपोषण आणि आत्मदान आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे. ते संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांवर तातडीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचप्रमाणे निलेश साहेबांनी असे आदेश द्यावेत आणि या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी. एवढीच नाही तर त्यांची कार्यालयीन चौकशी व्हावी आणि कायद्यानुसार फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हावेत अशी मी या ठिकाणी आमची महत्वाची मागणी आहे. आणि ती जोपर्यंत आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण स्थगित करणार नाही असं या ठिकाणी मी 8व्या दिवशी आपल्या समोर या ठिकाणी आमची व्यथा मांडतोय. धन्यवाद. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणारी एकमेव संस्था कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. तुमची स्वप्ने साकारणाऱ्या आमच्या विविध कर्ज योजना. वाहन कर्ज योजना, फक्त एक जामीनदार, कमी कागदपत्रे, त्वरित कर्ज वितरण, डाऊन पेमेंट रुपये 9,999 फक्त, EMI रुपये 31 प्रति हजारी. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कर्ज योजना, इन्व्हर्टर कर्ज योजना, एक जामीनदार, कमी कागदपत्रे, त्वरित कर्ज वितरण आणि 0% व्याजदर. गृहोपयोगी वस्तू कर्ज योजना, एक जामीनदार, कमी कागदपत्रे, त्वरित कर्ज वितरण, EMI रुपये 94 प्रति हजारी. कॅथोलिक रोजगार रथ कर्ज योजना, स्वतःचे वाहन खरेदी करून रोजगार सुरू करा. EMI 1819 रुपये प्रति लाख. कॅथोलिक वास्तू स्वप्नपूर्ती कर्ज योजना, EMI रुपये 1066 प्रति लाख. सोने तारण कर्ज योजना, अवघे 15 मिनिटात कर्ज उपलब्ध, सुलभ व्याजदर, रुपये 2500 प्रति ग्रॅम. कॅथोलिक कार लोन, EMI रुपये 1792 प्रति लाख. इमर्जन्सी कर्ज योजना, गरजेच्या वेळी पैसा हमखास, फक्त एक जामीनदार, कमीत कमी कागदपत्रे, त्वरित कर्ज वितरण, EMI 61 रुपये प्रति हजारी. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रधान कार्यालय वसंत प्लाझा, गांधी चौक, सावंतवाडी. फोन नंबर 02363 27 38 90. पिरियड्स मध्ये आता नो टेन्शन, 20% पर्यंत अधिक शोषण क्षमता, रॅशेस, जंतू संसर्ग यापासून संरक्षण, खास लाकडी लगद्यापासून बनवलेलं स्माइल सॅनिटरी नॅपकिन जे तुमच्या आरोग्याची उत्तम काळजी घेते. तसेच स्माइल पॅड सॅनिटरी नॅपकिन या व्यवसायात महिलांना व्यवसायाची सुवर्ण संधी. लहान गुंतवणूक करा आणि कमवा 20% नफा. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी डिस्ट्रीब्युटर नेमणे आहे. तर मग या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. आमचा पत्ता E226 खासकीलवाडा, सावंतवाडी. JJ मेडिकल जवळ, सिंधुदुर्ग 416 510. संपर्क सौ अश्विनी पंडित 96 040 70 775 आणि 73 506 36 119. प्रधान कार्यालय WHG ग्लोबल, सौ तन्वी शेटगावकर 9 व्हर्टिगा टॉवर, दिल्ली पब्लिक शाळेच्या पुढे, मोहम्मदवाडी, पुणे 60. फोन नंबर 99 581 96 439 आणि 93 734 48 565. ईमेल ॲड्रेस js@whgglobal.com, whgglobal@gmail.com. वेबसाईट www.whgglobal.com. स्माइल पॅड, हॅपी पॅड. कणकवली शहरामध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले आपले आवडते दालन टेक्सास जीन्स. आपल्याकडे जीन्स, शर्ट्स, ट्राउझर्स, फॉर्मल, चिनोज, खाकीज, शॉर्ट्स अशा असंख्य व्हरायटी उपलब्ध. टी शर्टमध्ये रेड फ्लेम, क्लासिक पोलो, पेपी जीन्स, UCB तसेच
जॉकी व UCB कंपनीची सर्व अंडरगार्मेंट्स आपल्याकडे उपलब्ध. पत्ता महालक्ष्मी ॲपरल्स, मनोहर शिल्प अपार्टमेंट, कलमट, कणकवली. फोन नंबर 986091 9880 आणि 738573 7374. एक वेळ अवश्य भेट द्या. टेक्सास जीन्स. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 100 विज्ञान प्रतिकृती येणे अपेक्षित असताना 50 पेक्षा कमी प्रतिकृती येणे चिंताजनक असल्याची खंत देवगड गटविकास अधिकारी प्रकाश परब यांनी व्यक्त केली. देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवगड पंचायत समिती, शिक्षण विभाग व ज्ञानसंपदा ज्युनियर कॉलेज तळवडे यांच्या वतीने देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या शाळांनी आपल्या विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी तालुक्यात 218 प्राथमिक व माध्यमिक शाळा असताना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात किमान 100 विज्ञान प्रतिकृती येणे अपेक्षित असताना 50 पेक्षा कमी प्रतिकृती येणे खेदजनक असल्याचे म्हटले. मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपून विज्ञानाची विध्वंसक मानसिकता नष्ट करून विधायक कामासाठी विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असे जयप्रकाश परब यांनी सांगितले. यावेळी राकणेश्वर देवालय ट्रस्ट व ज्ञानसंपदा ज्युनियर कॉलेजच्या वतीने सभापती जयश्री आडिवरेकर व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी सभापती सदानंद देसाई, मुख्याध्यापक स्वप्नील पाताडे, मुख्याध्यापक SS पाटील, सरपंच गणेश लाड, पंकज दुखंडे, विनायक आचरेकर, राजेंद्र म्हापसेकर, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते. गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघून चांगला जो मार्ग आहे तो जोखण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, विज्ञानाने आज आपल्यावर असंख्य उपकार केलेले आहेत आणि या विज्ञानाच्या शोधामुळेच आज मानव जे सुसज्ज जीवन जगतोय त्याला विज्ञानाचे शोध आणि हे शोध लावण्यासाठी ज्या ज्या संशोधकांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, संपूर्ण आयुष्य घडवलेलं आहे, अशा वैज्ञानिकांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्यातलं एक उदाहरण आपण समोर पाहिलं. त्यांच्या प्रतिमेला आज आपण पुष्पहार अर्पण केला. आपल्या देशाचे भूतपूर्व वैज्ञानिक राष्ट्रपती ज्यांना आपण म्हणतो डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, ते आता आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून आपण आजही त्यांची ओळख इतिहासाने ठेवलेली आहे आणि ती कधीही पुसली जाणार नाही याची मात्र निश्चितपणे आपल्याला जाणीव असणं अपेक्षित आहे. शोध किंवा एखादी घटना, या घटनेच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ही आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असली पाहिजे. आपण आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या समाज किंवा विराट रूढी परंपरा आहेत, त्याला निश्चितपणे आपण विरोध केला पाहिजे. पण ज्या समाजाला प्रेरित करतात अशा काही रूढी परंपरांची गरजही समाजाला आहे, त्या मात्र आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे टिकवून ठेवल्या आहे. आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या स्तरातील मुलांना आपण इथे त्यांच्या प्रतिकृती मांडण्याची आणि त्या प्रतिकृतीच्या माध्यमातून काहीतरी प्रेझेंट करण्याची संधी दिलेली आहे. मला थोडीशी खंत वाटते. ही खंत अशासाठी आहे की आमच्या नियोजन कार्यक्रमाप्रमाणे कमीत कमी 100 प्रतिकृती येते देणं अपेक्षित आहे. तुम्ही कुठल्या वाईट वाटून घेऊ नका, कारण मी कधीतरी या फेजमधून गेलेल्या म्हणून तुमच्याशी बोलतोय सोडायचे. तर 100 प्रतिकृती किमान आपल्या इथे येणं अपेक्षित आहे. आणि पण तेवढ्या प्रतिकृती अजूनही आपल्याकडे आलेल्या दिसत नाही. म्हणजे विज्ञानाबद्दल उदासीनता आहे का? जर आपण विज्ञान हा विषय अगदी पहिलीच्या इयत्तेपासून शिकवत असतो तर काहीतरी वैज्ञानिक संस्कार, विज्ञानाचे संस्कार मुलांच्या मनावर झालेले असतील. तुम्ही अगदीच काहीतरी इनोव्हेटिव्ह करू नका. हे बघा, विज्ञानाचे आता ज्या प्रतिकृती आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो की एक विज्ञान आहे. विज्ञानाचे अनेक भाग आहेत.
एक झालेलं मूळ संशोधन असेल आणि त्याच्यानंतरचा विज्ञानाचा आहे तो अप्लाइड पार्ट असेल. माझं असं म्हणणं आहे की अप्लाइड पार्ट तुम्ही जर विचारात घेतलात तर त्या अप्लाइड पार्ट मध्ये आणखी काही तुम्हाला सुधारणा करता येत असतील त्या सुद्धा तुम्ही मांडा, जास्त अपेक्षित आहे. एखादी गोष्ट निर्माण झाली, आता तुम्हाला म्हणतो तुम्ही संगणक निर्माण झालं, हे छान प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी हा विषय मांडलेला आहे. प्लॅस्टिकचा कुंड्या आपण बाजारात जर गेलो तर त्या महाग असतात, आपल्या काही लोकांना घेताही येत नाही. पण आपण प्लॅस्टिकच्या बाटलीपासून कशा कुंड्या तयार करू शकतो, आपला परसबाग कसा आपण स्वच्छ व सुंदर बनवू शकतो हे आपल्याला विज्ञान प्रदर्शनात आल्यावरच कळतं. त्यामुळे स्पर्धेमध्ये हार जीत असते, पण प्रत्येकाने स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. मला स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, माझा नंबर आला पाहिजे. पण जरी नंबर आला नाही तरी मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेणार, मी पुढे जाणार. कारण यामुळे जेव्हा आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो तेव्हा आपल्याला ऍक्टिव्हपणा येतो, आपण पेजवर जाऊ शकतो. आपण कुठल्याही गोष्टीत घाबरणे ही साधी गोष्ट नाही. या गावातील ग्रामस्थांनी योगदान आहे. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. मुंबईवरील दहशत हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना वैभववाडीत श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस प्रशासन, शाळा, महाविद्यालय व येथील दत्तकृपा प्रतिष्ठानने मानवंदना दिली. तसेच कोल्हापूर येथील शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्यातून आदरांजली वाहण्यात आली. 10 वर्षापूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला करून अतिरेक्यांनी शेकडो जणांचे प्राण घेतले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना वैभववाडीकरांनी आदरांजली वाहिली. सकाळी पोलीस प्रशासन, अर्जुनराव राणे विद्यालय तसेच अन्य सामाजिक संस्थांनी शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकात येऊन श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी 7 वाजता दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर व शहीद विजय साळसकर यांचे काका वसंत साळसकर यांनी शहीद मेजर कौस्तुभराव राणे व शहीद विजय साळसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर तालुकावासियांनी पणत्या पेटून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. कोल्हापूर येथील शाहीर आझाद नायकवडी यांनी आपल्या शाहिरी पोवाड्यातून हल्ल्याच्या आठवणी जागवल्या. 26/11 हल्ल्यावर शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्यातून साऱ्यांच्या अंगात रोमांच संचारला होता. या पोवाड्याला वैभववाडीकरांनी देखील भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचं आयोजन दत्तकृपा प्रतिष्ठाननं केलं होतं. हल्ला केला बांधवानो, आज या घटनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण या दुर्दैवी आठवणी जशाच्या तशा प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही ताज्या आहेत. म्हणून हा शाहीर म्हणतो, सात बेटांचं शहर रम्य मनोहर भारताचं द्वार. मुंबई आणबाण आमची अस्मिता मराठी मातीची, आर्थिक राजधानी भारताची, आर्थिक राजधानी भारताची. अतिरेकी हल्ला मुंबईवर होता भयंकर, झाला संहार. शेकडो नागरिकांचे गेले प्राण, कंबर कसोनी लढले जवान. आझाद गातो 26/11चे गाण, आझाद गातो 26/11चे गाण, आझाद गातो 26. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी शहरातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याची सक्ती करावी. याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा देत मनसेच्या वतीने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी शहरातील सर्व दुकाने, कार्यालय आदींच्या पाट्या मराठीत लावण्याची सक्ती करावी अशी मागणी मंगळवारी मनसेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना देण्यात आले. याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यास सुरुवात करावी. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, ॲडव्होकेट राजू कासकर, सुधीर राऊळ आदी उपस्थित होते. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण आणि सानेगुरुजी कथामाला मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य आनंद मेळाव्यात सादर झालेल्या कवितांनी एकच रंगत आणली. आचरे चामडूल बेटावर चामडूल रिसॉर्टच्या निसर्ग संपन्न वातावरणात एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनातील एकापेक्षा एक कविता सादरीकरणाने काव्यरसात रसिकांना न्हाऊ घातले. निसर्गरम्य आचरा गावातील जामडूल बेटावर कोकण मराठी साहित्य संमेलन शाखा मालवण आणि अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून साहित्य आनंद मेळाव्यातील कवी संमेलनाने रंगत आणली. कवी एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात सहभागी कवींनी एकापेक्षा एक भावगर्भ कविता सादर केल्या. दौलत राणे यांनी माझो बापूस, जसो देवगडचो रसरशी धापूस, मधुरा माणगावकर यांनी रोम रोम फुलताना सृजनाने अंकुरावे आदी कवितांनी काव्य संमेलनात रंगत आली. कवयित्री कल्पना मले यांनी बाई बोलली तर या कवितेतून स्त्री मनाचा दबलेला हुंकार व्यक्त केला. प्रकाश पारकर यांनी घोष या कवितेतून श्रीराम जयरामाचा घोष गिधाडांनी आधीच सुरू केलाय अशा काव्यपंक्तीतून सामाजिक राजकीय वर्तमानावर भाष्य केले. रेताडात मारलेल्या रेघोट्या कधीच टिकणार नाहीत. कितीही ओत अश्रू वाळू वापरणार नाही. खुरटलेला आसरा निवडुंग सुद्धा देणार नाही. खुरटलेला आसरा निवडुंग सुद्धा देणार नाहीत. तंबूत झिंगलाय उंट तुझी सहानुभूती प्यालाय. तुझी सहानुभूती प्यालाय. श्रीराम जयरामाचा घोष गिधाडांनी आधीच सुरू केला. भगव्याचा यलगार मुळातून दख्खन देशी उठला होता. डौलदार ते निशान तेही आता कोठे फडकत नाही. निरस बेचव झाले जगणे साऱ्या भारत देशी कधीचे. निरस बेचव झाले जगणे साऱ्या भारत देशी कधीचे. मानवतेचे हृदय कुणाच्या उरात आता धडकत नाही. मेलेल्याच्या टाळूवरचे खुशाल कोणी खातो लोणी. मेलेल्याच्या टाळूवरचे खुशाल कोणी खातो लोणी. बघताना अन्याय असा हा मस्तक कापन भडकत नाही. चंद्रशेखर हडप, निलेश ठोके, अर्चना बागवे, अनिरुद्ध देसाई, रवींद्र मुळी यांनीही आपल्या आशयघन कविता सादर करून काव्य संमेलनात उत्तरोत्तर रंगत आणली. काव्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या राहिलेले बाकी सारे बोलूनंतर भावनांची कवाडे खोलूनंतर या कवितेने उत्तरोत्तर रंगलेल्या काव्य संमेलनाची सांगता झाली. ती सांगू लागेल कहाणी वर्षानुवर्षाची. तिने मूकपणाने सहन केलेल्या नकोशा स्पर्शाची. तिची हतबलता, तिचा कोंडलेपणा, तिचं उद्ध्वस्त होणं, तिची अगतिकता. तिचं अगतिकता, तिचं भविष्याला जुंपून घेणं, स्वतःचं मन मारत जगणं. बाई बोलली तर सगळंच व्यक्त करेल. चार चौघात सांगावं असं काही. आणि कोणालाही सांगू नये असंही. शाळेत जाऊ धेण घातल्यावर खोरा घेऊन धावत. थांब तुका खोऱ्यान खापावतय म्हणा कोपरोभर तेवत. माझ्यावरच्या मायेन भरवलो तसो ताजो ऊस. माझो बापूस. अभ्यास कर म्हणांसारखे पाठी लागत.
अभ्यास कर मनांसारखे पाठी लागत, अभ्यास नाही केलंय तर दुश्मनासारखे वागत. अभ्यास नाही केलंय तर दुश्मनासारखे वागत. कधी कधी ते माझ्यासाठी आपुलकीचो कडू कारल्याचो ज्यूस. कधी कधी माझ्यासाठी ते आपुलकीचो कडू कारल्याचो ज्यूस. माझो बापूस माझो बापूस माझो. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. दिनकर सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि सिंधुरत्न फाउंडेशन यांच्याकडून गरीब होतकरू विद्यार्थी व निराधारांना आर्थिक मदत देण्यात आली. गेली अनेक वर्ष डॉक्टर जयेंद्र परुळेकर हा उपक्रम राबवत आहेत. तालुक्यातील 15 गरजू व्यक्तींना प्रत्येकी 10,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. गरजू व्यक्तींनी मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे समाधान व्यक्त करत डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले. अनेक गरजू रुग्णांकडे आपल्या औषधोपचारासाठी पैसे नसतात. तसेच विधवा व निराधार महिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व चरितार्थासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. याची जाणीव ठेवत डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांच्या सिंधुरत्न फाउंडेशन व दिनकर सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने समाजातील गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये पेंडूर येथील श्रीमती शुभांगी गावडे, सिद्धेश कावडे, देवसू येथील जनार्दन जाधव, वेंगुर्ले वडखोल येथील मानसी पालव, मातोंड येथील शांताराम खाजणेकर, सातारडा येथील अनिता जाधव, उर्मिला जाधव, मानसी जाधव, दशरथ जाधव, पांडुरंग जाधव, वासंती जाधव व माधवी जाधव, पिंगुळ येथील गोविंद पिंगुळकर, तुळस येथील गीता मयेकर व सावंतवाडी येथील नसीम शेख अशा सर्वांना धनादेश देण्यात आले. उपस्थित सर्व गरजू व्यक्तींनी व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले. सध्याच्या महागाईच्या काळात जिल्ह्यातल्या अनेक कुटुंब आहेत आणि अनेक रुग्ण आहेत, अनेक होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांना आर्थिक मदतीची सातत्याने गरज आहे. मग कदाचित रोजगार कमी आहेत आणि एकंदर महागाईच एवढी वाढलेली आहे तर बऱ्याच लोकांना आपल्या औषधोपचाराचा खर्च महिन्याचा वर्षाचा परवडत नाही. अनेक विधवा आणि निराधार अशा महिला आहेत, त्यांच्यासाठी फार मोठं काम उभारण्याची खरी गरज आहे. पण तरी काय म्हणतात, थोडीशी खारीची मदत म्हणून काही सामाजिक संस्था, आमची जिल्ह्यातली संस्था, मुंबईतली संस्था त्यांना विनंती करून यावेळेला अनेक अशा गरजू आणि काही होतकरू विद्यार्थी, काही रुग्ण, काही निराधार महिला यांच्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपयाचा धनादेश हा यावेळेला एकंदर 15 गरजूंना आम्ही यावेळेला दिलेला आहे. उत्तरोत्तर जास्तीत जास्त लोकांना याच्यातून मदत व्हावी ही सदिच्छा आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज. नितेश राणेंनी दणाणून सोडली विधानसभा, सेनेचा फाडला बुरखा. देशात सुंदर असलेल्या वेंगुर्ला तालुक्याची वाढ लावली, नारायण राणेंचा दीपक केसरकर यांच्यावर आरोप. आणि सत्तेत आलो की शिपाई करतो, कोतवालांना नारायण राणे यांनी दिला शब्द. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार. अँड मेडिकल कॉलेज. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.
आपल्या घरी झुरळ, मुंग्या, वाळवी, उंदीर, भुंगा यांचा त्रास असेल तर मग आजच कॉल करा पेप्टॉप पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसला. वाळवी, झुरळ, पाल, लाल व काळी मुंगी, डास नियंत्रण, उंदीर, लाकडातून पावडर पाडणारा भुंगा व इतर कीटक यांचा त्रास घालवण्यासाठी आता फक्त एकच रामबाण उपाय, पेप्टॉप पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नवीन बांधकामाच्या सुरुवातीला आणि घराचे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर पेस्ट कंट्रोल करून घ्या आणि वाळवी, मुंग्या व इतर कीटकांच्या त्रासापासून मुक्त व्हा. आमचा पत्ता तळमजला, घेवारी कॉम्प्लेक्स, बाजारपेठ, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 9423 29 77 99, 90 11 27 77 99 आणि 94 20 15 61 24. तुम्हाला मोतीबिंदू, टाचबिंदू, अंधुक दृष्टीचा त्रास आहे? डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलाय? मग थांबा, कारण डोळ्यांच्या कोणत्याही समस्या आता केवळ औषधोपचारानेच बऱ्या होऊ शकतात. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्या 6 वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून तयार केलेले रामबाण औषध देतं ऑपरेशन पासून कायमची मुक्ती. डॉक्टर अनिल पाटील यांचे औषधोपचार घ्या आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया टाळा. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो डोळ्यांच्या रुग्णांना नवी दृष्टी देणाऱ्या डॉक्टर पाटील यांची वैद्यकीय सेवा आता कणकवलीतही दर गुरुवारी फक्त 300 रुपयांमध्ये उपलब्ध. मुंबई गोवा हायवे आणि रेल्वे स्टेशन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. पत्ता गेटवेल हॉस्पिटल, डॉक्टर पाकळे, सरकारी दवाखान्यासमोर, कणकवली. संपर्क 9850 41 78 78. आता कर्जाची चिंता सोडा, प्रगतीशी नातं जोडा. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सादर करत आहे सोने तारण कर्ज प्रतिग्रॅम 2500 रुपये. त्याचबरोबर वाहन कर्ज कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध. पुरुषांसाठी 9999, तर महिलांसाठी 5555 इतकं कमी डाऊन पेमेंट. प्रति हजारी 31 रुपये EMI. जलद प्रोसेस, सुलभ व्याजदर, कमीत कमी कागदपत्रे, त्वरित कर्ज वितरण आणि EMI सुविधा उपलब्ध. या आकर्षक कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या आपल्या नजीकच्या शाखेला. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रधान कार्यालय वसंत प्लाझा, गांधी चौक, सावंतवाडी. फोन नंबर 023 63 27 38 90. शिक्षणाचे योग्य द्वार, नवोदय संगीत तुमची स्वप्ने होणार साकार. जिल्ह्यातील नावाजलेले विद्यालय म्हणजेच नवोदय विद्यालय सांगेली. इथे विद्यार्थी नाही तर घडवले जातात देशाचे भावी शिलेदार. यशस्वीतेच्या उड्डाणासाठी येथे दिले जातात यशस्वीतेचे पंख. मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांचे बेसिक ज्ञानाचे उत्तम धडे हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध. इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गासाठी प्रवेश सुरू. 6वीच्या प्रवेशाची पात्रता परीक्षा 6/4/2019 तर 9वीच्या प्रवेशाची पात्रता 2/2/2019 रोजी होणार. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. विद्यार्थी www.navodaya.government.in या वेबसाईट वर जाऊन अधिक माहितीही घेऊ शकतात. या प्रवेशाची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पर्यंतच आहे. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: 30 एकरचा भव्य परिसर, मुलांच्या खेळातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भव्य पटांगण, मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची उत्तम सोय, मुलींना राहण्यासाठी वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था, चविष्ट भोजनालय, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग. नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग एक आवासीय विद्यालय आहे. जवाहर नवोदय विद्यालय हे मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे चालवलं जाणारं एक आवासीय निवासी विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता 6वी पासून प्रवेश दिला जातो. जे जिल्ह्यातील विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहेत
अशा विद्यार्थ्यांना या 6वीच्या प्रवेश परीक्षेसाठी बसता येतं. नवोदय आपलं हक्काचं स्कूल आहे. प्लीज इथे ॲडमिशन घ्या आणि छान अपॉर्च्युनिटीज भेटतील त्यांना इथे आल्यावर. जहाँ आपको जाना है, जहाँ भी आपको जाना है, स्मॉलेस्ट टू अ लार्जेस्ट पॉइंट, आपको जहाँ भी जाना है आपको नवोदय विद्यालय लेके जा सकता है. एग्ज़ाम्स विल बी कंडक्टेड. एग्ज़ाम जो होने वाला है वो 6th क्लास का एग्ज़ाम अप्रैल महीने में 6 तारीख अप्रैल को होने वाला है और 9th क्लास का लैटरल एंट्री का टेस्ट है 2 फेब्रुवारी 2019. अतिशय चांगल्या प्रकारची राहण्याची निवासाचं असणारं हे विद्यालय आपणा सर्वांनी एक संधी समजून प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म भरावे अशी विनंती करतो. एज्युकेशन तर खूप छान आहे आणि नवोदयचा एक स्टुडंट जो पासआउट होतो तो स्वतःच्या पायावर काही ना काही करूनच बाहेर नंतर जगात मोठं नाव कमवतो. मेरी बेसिकली यही रिक्वेस्ट है सभी सिंधुदुर्ग के स्टूडेंट से कि आपको आना है नहीं आना है वो आपके ऊपर डिपेंड करता है, लेकिन बेसिकली आप एग्ज़ाम तो दो और पूरी कोशिश करो कि आप क्लियर कर पाओ और ये नवोदय के कैंपस में आओ. देखो आपके सामने एकदम 1000 अपॉर्चुनिटीज, 1000 से ज़्यादा अपॉर्चुनिटीज ओपन होंगे. जिल्हाधिकारी किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी हा पाठ्यक्रम खूप उपयुक्त असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. चला तर मग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 6वी आणि 9वी साठी नवोदय विद्यालय सांगली सावंतवाडी येथे प्रवेश घ्या आणि त्यांची स्वप्ने साकार करा.